हो का? बघ आता तुझ्या समोरच तुझ्या लोकांचं आयुष्य पलटून जाईल आणि तू नरकात आहेस, नरकातच राहशील. आलो आम्ही उच्च जातीचे लोक पण. नरोत्तमची तब्येत खराब आहे म्हणून त्याचं सगळं काम मलाच करावं लागतंय. त्यांनी सांगितलंय की उच्च जातीच्या काही लोकांना भीमाच्या चाळीत घेऊन जा. म्हणजे प्रचंड देवजींकडून दीक्षा घेतल्यानंतर ह्या उच्च जातीच्या लोकांना हे सगळे नमस्कार करून आशीर्वाद पण घेतील. बरं, यज्ञ सुरू करूया. बसा सगळे. परंतु बसण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या. एक दिन असाही दिवस नक्की येईल जेव्हा तुम्हाला हे धर्माच्या नावाखाली तयार झालेल्या पाखंडाचा बोध होईल. गप्प बस. आज एक शब्द बी बोलू नकोस. प्रचंड देवजी, अहो लक्ष नका देऊ याच्याकडं. याला तर बोलायची सवयच आहे. फक्त तुम्ही अनुमती द्या आणि यज्ञाला सुरुवात करा. आज्ञा आहे. भीमराव, जर तुलाही वाटत असेल की तू आपल्या लोकांना शुद्ध होताना, दीक्षित होताना बघू शकणार नाहीस, तर तू पण जाऊ शकतोस. नाही, मला असं वाटतंय की मी इथेच उभं राहिलं पाहिजे. हे सगळं एकदा बघून तर घेतो की पाखंडाचा खेळ खेळला कसा जातो. सगळ्यांनी हात जोडा. आता तुम्ही सगळे उठा. आता पुढे येऊन यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. तन को जोगी सब करे, मन को विरला कोई, सब विधि सहजे पाइए, जे मन जोगी होय. तुम्ही आता सगळे उच्च जातीचे झाला आहात. तुम्हा सगळ्यांचा सन्मान होईल.
आणि तुम्हा सगळ्यांसाठी ही लोक खालच्या जातीचीच राहतील. लक्षात ठेवा, यांच्या सावलीपासूनही लांब राहा. जी प्रचंड देवजी. मग भीमराव, कसं वाटतंय? तुझ्या बरोबरीचे उच्च जातीचे झाले, दुःख होत असेल ना? रडावंसं वाटतंय? बोल, काय विचार करतोयस? हा विचार करतोय की मी आता कामावर जायला हवं, कारण माझं काम हाच माझा धर्म आहे. चल रमा. ए भीमराव, थांब. तुम्ही सगळेजण मागे व्हा. मागे व्हा. यांची सावली पण आपल्यावर पडायला नाही पाहिजे. आता या लोकांची सावली सुद्धा आपल्याला भ्रष्ट करू शकते. पाहिलंस भीमराव, तुझ्याच लोकांमध्ये काय किंमत राहिली तुझी? तुझ्यापासून सगळे दूर पळायला लागले. तुम्ही आता सगळे उच्च जातीचे झाला आहात. तुम्हा सगळ्यांचा सन्मान होईल आणि तुम्हा सगळ्यांसाठी ही लोक खालच्या जातीचीच राहतील. लक्षात ठेवा, यांच्या सावलीपासूनही लांब राहा. ए भीमराव, थांब. तुम्ही सगळेजण मागे व्हा. यांची सावली पण आपल्यावर पडायला नाही पाहिजे. आता या लोकांची सावली सुद्धा आपल्याला भ्रष्ट करू शकते. तुम्ही नका चिंता करू. चिंता नाही करावी तर काय करावं रमा? आपली माणसं होती ना ती सगळी, आणि त्यांनीच हे सगळं केलं. भीमराव, हा, भीमराव आंबेडकर तुम्हीच आहात का? हो. मी धन्य झालो तुमचं दर्शन घेऊन. परंतु तुम्ही आहात कोण? मी ज्योतिबा फुले यांचा अनुयायी आहे. किर्लोस्कर गुरुजींनी तुमच्याबद्दल खूप सांगितलं होतं. तुम्हाला भेटायची इच्छा होती. मन प्रसन्न झालं. तुम्हाला भेटलो. बस आता येतो. वरच्या जातीची वाटत होते नाही. हो. बघा, आज गोष्ट काळजी करायची नाही तर आनंद व्यक्त करायची आहे. आपल्या जातीच्या लोकांनी आपली साथ सोडली, पण वरच्या जातीच्या माणसांनी तुम्हासनी मिठी मारली. आणि मला हे समजले का तुमचे विचार जातीपेक्षा बी उच्च आहेत. आणि आज नाही तर उद्या हर एक जातवाल्याला तुमचं म्हणणं ऐकायला लागेल. त्यामुळे काळजी नका करू. आणि आज तुम्ही हारला नाहीत, उलट तुमच्या विचारांचा विजय झालाय. हसा बघू, हसा. चल. द्या इकडं. नाही, असू देत.
तुम्हा सगळ्यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि ज्या ज्या लोकांनी शुद्धीकरण करून घेतलं ते सगळे आता खालच्या जातीत असून सुद्धा उच्च जातीचे झाले आणि त्यांचं पद या खालच्या जातीच्यांपेक्षा मोठं आहे. तुम्ही सगळे बिनधास्त आम्हा उच्च जातीच्यांकडून मदत मागू शकता आणि आम्ही आनंदाने मदत करूही. पण लक्षात ठेवा, या खालच्या जातीच्यांची सावली सुद्धा तुमच्यावर पडू नये, नाहीतर तुम्ही सगळे भ्रष्ट व्हाल. हो, आम्ही या सगळ्यांपासून लांबच राहू. भले आमची सगळ्यांची जाती एकच आहे, पण आम्ही ह्यातच ह्यांच्यापेक्षा मोठं आणि हे आमच्यापेक्षा छोटे आहेत. जर आपल्या पतीची काळजी नसती ना तर मी अभिशुद्धीकरण केलं असतं. लक्ष्मी, तू गरोदर आहेस ना? हा, आजपासून या छोट्या जातीच्या लोकांपासून लांब राहा. यांची सावली देखील तुझ्या बाळावर पडली नाही पाहिजे, नाहीतर तुझ्या बाळाबरोबर खूप वाईट होऊ शकतं. अरे, हे तर चुकीचं झालं लक्ष्मी सोबत. तिच्या कुटुंबातले पण खालच्या जातीचे आहेत. कुणाकुणापासून वाचवणार ती आपत्त्याला? याचा उपाय आहे आमच्याकडे. लक्ष्मी, तू रोज सकाळी उठून विधिवत पूजा करत जा, कारण दिवसभर या खालच्या जातीच्यांबरोबर राहून जे पाप लागतं ते धुतलं जाईल. आणि हो, प्रयत्न कर की तुझ्या कुटुंबातल्या सर्वांनी शुद्धीकरण करून घ्यावं आणि आमच्याकडून दीक्षा घ्यावी. सासू, सासरे, आत्या, दीर, जाऊ हे सगळे आपल्या जागी आहेत आणि पती आपल्या जागी. कमीत कमी पतीचं तरी शुद्धीकरण करूनच घे. आता आम्ही येतो, पण लक्षात ठेवा, ज्यांनी शुद्धीकरण करून घेतलं नाही ती लोक तुमच्या जवळपासही यायला नकोत, नाहीतर तुम्ही सगळे भ्रष्ट व्हाल. जी प्रचंड देवजी. झालात आमच्यापेक्षा मोठे. मला तर तुम्ही समदे मूर्ख वाटत आहात. एक माणूस आला आणि समद्यांना मूर्ख बनवून निघून गेला. तुम्ही समद्यांनी घातलेली ही काळी कापडं कपाळावर लागलेल्या काळ्या डागासारखे वाटतात आहे. ए म्हातारे, एकदम गप. आता शुद्धीकरणामुळं आम्ही समजे मोठे झालोय. नटवर, ही काय पद्धत आहे आपल्या आईशी बोलण्याची? आपल्या आईच्या सन्मानाहून मोठी कुठलीच जात नसते, समजलं ना? सन्मान आदरानं बोलायचं आमच्या लोकांसंग. आम्ही लोक तुमच्यापेक्षा मोठे आहोत. अरे, आपण ह्यांच्या नादाला लागायचंच कशाला? आपल्याला प्रचंड देवजींनी संधी दिली आहे जेणेकरून उच्च जातीच्या लोकांबरोबर राहू शकू. मग त्याचा फायदा उचलू की. फायदा घेणं तर जोखूकडनं शिका, कारण की जोखूला ना लई चांगला फायदा घेता येतो. ए फुलिया, तू गप्पा बसणार? म्या का गप्प बसू? नाही बसणार गप्पा. ज्याला जसं राहायचंय तसं राहा, पण आपसात भांडू नका. चला भावांनो, आपलं आपलं काम करूया. या छोट्या लोकांच्या नादी काय लागायचंय? माझ्या बाबांवर त्यावेळी दबाव टाकला होता
आणि त्यावेळी त्यांना पेन्शन सोडायला सांगितली होती जेणेकरून मी शिकावं. ह्यामुळे कृपा करून त्यांची पेन्शन सुरू करावी. आणि पेन्शन न मिळाल्यामुळे एका रिटायर्ड सुभेदाराला सर्कसमध्ये काम करावं लागतंय. त्यांचा मुलगा भीमराव आंबेडकर. कोणाला पाठवतोयस पत्र? मी कोणालाही पाठवेन. तुम्हाला काय करायचंय? हे 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 काय करताय तुम्ही? पत्रांचा खेळ ना तुझा खूपच जुना आहे. बघू तरी कोणाकोणाला पत्र पाठवतोयस तू. म्हणजे मी त्या सर्वांचं नाव वाचेन आणि जाऊन नरोत्तम जोशीला सांगेन. मग तुझ्या पत्राच्या आधीच नरोत्तम जोशीचा निरोप पोहोचेल त्यांच्यापर्यंत. हे बघा, तुम्ही हे खूप चुकीचं करताय. माझं पत्र द्या. आम्ही उच्च जातीचे लोक आहोत. तुम्हा खालच्या जातीच्या लोकांसोबत आम्ही जे काही करू ते अयोग्य नसतं. कसं चुकीचं होत नाही? तुम्हाला अधिकार नाही अशा प्रकारे पत्र वाचण्याचा. पत्र परत करा. अहो, का असं करताय तुम्ही? जा, ही सगळी पत्र टाक आता या लेटर बॉक्स मध्ये आणि राहून झोप. कारण तुला उत्तर तर कुठून येणारच नाहीये. चला. प्रयत्न करायचे तर इमानदारीने करूयात. बाकीचं नंतर बघितलं जाईल. काय आहे हे? माफीनामा आहे. खूप चांगलं वाटलं ऐकून. माफीनामा कोणी लिहून दिलाय? अगं सांग ना, कोण लिहून दिलाय? कारण या माफीनाम्याच्या पत्रातून त्या भीमराव आंबेडकरचं नाव ऐकायला खूप चांगलं वाटेल. हो, तर मग ऐकून घ्या. ऐकून घ्या. मी भीमराव आंबेडकरनीच लिहिलाय हा माफीनामा. ओ, बरं झालं तुम्ही आलात. बघूया तरी या चेहऱ्यावर माफीचा रंग कसा दिसतो. ते तुम्हालाच माहिती. मी इथे फक्त एवढंच सांगायला आलोय की ह्यापुढे माझ्याशी काही काम असेल तर माझ्याशीच बोलायचं. माझ्या पत्नीला त्रास द्यायची गरज नाहीये. म्हणजे लायकी कळलेली आहे पण आकड गेलेली नाही. मला आव्हान दिलं होतं ना. काय झालं? तुझी लायकी आणि तुझ्या बायकोचा जो तुझ्यावर विश्वास होता, दोन्ही गोष्टी मातीमोल झाल्या ना. हा? आज मी खूप आनंदात आहे. आता आनंदात आहे तर आनंद साजरा केला पाहिजे ना. हा, केला पाहिजे ना. अरे ऐका, सगळेजण इकडे या. या सगळे, या तुम्ही या सगळेजण या. आज मी सगळ्यांना माझ्याकडून चहा पाजेन. कारण आज मी या मूर्ख आणि खालच्या जातीच्या माणसाला माफी मागायला भाग पाडलंय आणि याला याची खरी लायकी दाखवलीये.
तुम्ही वरच्या जातीचे आहेत, तुमचा पगार 4-5 रुपये तरी असेल. माझा नवरा लय कमी कमवतो, उलट चांगल्या कामासाठी भटकतोय. आणि तुम्ही त्यांच्याकडून एक माफीनामा घेऊन एवढे खुश झाले. याहून मोठा पुरावा काय असेल का माझ्या नवऱ्याची योग्यता किती मोठी आहे.